ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। पा कसं आहे, मला निवडून दिलं असतं तुम्ही आणि मी सरपंच असतो तर मी तुमचं बोलायचं काम नाही राहू दिलं असतं. पण हे मला सांगा लागते तुम्हाला घडी घडी का सरपंचापाशी जा बा तात्या लेलेपाशी आणि त्याले म्हणा, हे तुमचं चुकते. चल ना जरा सोबत सोबत चला, जरा दोन गोष्टी बोलशील राजा तर आम्हाला बरं वाटत. पुढच्या 5 वर्षाची फिल्डिंग लागण ना त्याली. तुम्हाला हे निवडून द्यायच्या वेळेस समजायला पाहिजे होतं का वामनराव भिंगोटेले मतदान करायला पाहिजे होतं, म्हणून आम्ही मतदान केलं. आमचा हक्क आहे मनाचा त्याले. रामनवमी येऊ राहिली, काही येऊ राहिलं, काही भागवत करा लागते का नाही करा लागत, सप्ताह बसवा लागते, काहीच म्हणजे लक्षच नाही आहे तुमचं. बस मस्त गाडी घेऊन घेतली सरपंचानं घुमू राहिले इकडे तिकडे, काही बोलताही नाही येत बुवा त्याला कमी जास्त. अरे चल ना राजा वामन, सगळ्या गावाची मिळून मिटिंग घेऊ. हा काय कसं बा कसं सरपंच आहे हा, काय यायला काही गावाची काहीच नाही आहे, कदरच नाही आहे. काय चालू आहे काय नाही, कॅलेंडरच्या इकडे लक्ष नाही, फक्त आपलं आयुष्य आरामच करणं चालू आहे. गाडी घेऊ दे घुमू दे. मीटिंग घ्याच लागेल एक वामनराव, त्याच्याशिवाय त्याला समजत नाही. हा गाडी घेऊ दे घुमू दे. अरे इकडे गावात कार्यक्रम आहे काय आहे, काही लक्ष आहे का नाही आहे त्याचं. हे सारं निवडून द्यायच्या वेळेस समजायला पाहिजे होतं ना त्याले. आता मापाशी येऊन तुम्ही म्हणू राहिले, मी कायले ऐकू तुमचं वालं. सगळे गावातले जमा करू जे मेन आहे आणि डायरेक्ट त्याच्या घरावर हमला करू सरपंचाच्या. का काय आहे बुवा, हा श्रीरामनवमी आहे आणि तुमचं काहीच नाही आहे तामझाम, तुम्ही फक्त गाडीतच खुश आहे का आहे का नाही आहे सप्ताह, का मग राजीनामा देऊन द्यावा सरपंच पदावरून. हा राजीनामा मागून घेऊ मग, जर होत नसेल तर त्याच्या ऐकून. ते काय आहे मग वामनराव पाच बसन. राहुल भाऊ काढा आपला ॲटो काढा आणि मिलिंद काकाले घ्या सोबत. चला बरं तात्याच्या घराकडे हमला करू. लय धुळला बसला रे बुवा गाडीवर, पुसच लागे नेले. अरे जेवण करून घ्या ना, मग पुसत राहा गाडी. किती दिवस झाले आता गाडीच पुसून राहिले काय. अरे धुळला बसला ना गाडीवर, पुसपास कराच लागते, नवीन गाडी आहे ते. हा काय 1-2 लाखाची वस्तू आहे का ते. तुमचं झालं म्हणजे पहिले जेवायला या. आणलीस मग आखरी गाडी. शांत काकू ऐकच नाही ना, म्हणे गाडी तर पाहिजे म्हणजे पाहिजे, नवीच पाहिजे म्हणे. कार डील मध्ये गेलो, कार डीलच्या गाड्या नाही पाहिजे म्हणे, जुन्या नवीनच पाहिजे म्हणे. बरोबर आहे ना, शांताबाई कुठं चुकल्या ते ना, बरोबर म्हटलं. घ्यायची तर नवीनच घ्यायची. अरे काय जुन्यावाल्या गाड्या नाही राहते एवढ्या खास. हा 1-2 निघाल्या तर निघाल्या चांगल्या, बाकी तर मला काही आवडत नाही बा जुन्या गाड्या. घ्यावं तर वस्तू नवीनच घ्या. पंच घेतली ना मग ते नवीन कोण नाही पाहिली मग. हा सियारा तिची तर बाबा 3-4 महिन्यापासून वेटिंग आहे म्हणते. तात्या म्हणे बाबा घेतो म्हणे, हे चांगली आहे म्हणे गाडी, आहे जोरदार नवीन निघालेली, कलर पसंत आला होता. पण इकडे नाही म्हणे ना, तात्याची बायको म्हणे नाही एवढ्या महिन्यानं काय करू म्हणे, लग्न आहे म्हणे बहिणीच्या इथं, पहिले घेणं आहे म्हणे. भिंगोटे कसे काय इकडे येऊ राहिले. अरे नमस्कार नमस्कार भिंगोटे महाराज, कुठे चालले. चाललो बा आता प्रवचन करायले श्रीरामनवमीचं. पूर्ण गँग घेऊनच घुमू राहिली तुम्ही तर. गँग नाही पुरा गाव घेऊन जातो सरपंचाच्या घरी आणि कसं असते सांगतो त्याले. सरपंच बनले झालं काय. काय झालं मिलिंद काका, काऊन एवढे जायले तपलेले आहे तुम्ही. अरे जायला तपलं नाही राहू तर काय राहू, 2-3 दिवसानं श्रीरामनवमी आहे तोंडावर आणि गाडी मस्त गाडी घेऊन घुमू राहिला सरपंच. हा मता काय झाले याच्यासाठी गेलं काय, गाडी घेऊन घुमासाठी. हो मिलिंद काका बरोबर आहे तुमचं, हे तर कोणाच्या लक्षातच नाही आलं. लक्ष कसं राहील तुमचं वालं, लक्ष याच्यात चालू आहे ना. गाडी घेऊ दे घोडा घेऊ दे, कॅलेंडर पाहता कधी काय येते काय नाही येत. हा का निध्या आल्या तर खिशात भरू राहिले. फक्त एकच आणला तो उपक्रम, झाडं लावा आणि पैसे मिळवा, बस झालं. भीमराव व्हॉट्सअपनं गावच्या ग्रुपवर एक मेसेज टाका का सगळ्याच्या सगळे सरपंचाच्या घरापाशी या म्हणून, अर्जंट मीटिंग आहे म्हणून. अरे कायलेच पुऱ्या गावले जमा करू राहिले भिंगोटे तुम्ही बी. अरे 4-5 जण चालले जाण म्हणा, तात्या काय नाही थोडी म्हणते या गोष्टीले. हा उद्यापासून स्टेज ठोकणं चालू, बाकी आहे ना, लय दिवस बाकी आहे ना अधिक श्रीरामनवमीले. अरे बाकी कसं काय मंगळ तुम्ही, भागवत नाही करावं लागत का इथं, भागवत नाही राहीन काय. भागवतसाठी महाराज सांगा लागते. हा इथं मंडप टाका लागते, सगळ्या गोष्टीने व्यवस्था नाही करावं लागत वाटते. नाही ते तोंडातून काढल्याबरोबर होत असते काय. पूर्ण गाववाल्याचं मत नाही घ्यावं लागेल काय, काय कसं सांगणं आहे, कोणता महाराज सांगणं आहे, त्याच्यासाठी सगळं गाव जमा करावंच लागेल ना. बंद करतो बांटेला तुम्ही बी या सगळे जण, त्याच्यामुळे नाही गावाचं काम आहे. बरं बरं चला तुम्ही वा सोमवार, येतो आम्ही. सरपंच लेले ओ सरपंच लेले, चला या बाहेर या पटकन. गाडी तर भल्ली चमकू राहिली, कलर भल्ला जोरदार घेतला. पैसाच आहे ना आता सरपंचाचा. पेढे खाले आले का गाडीचे एवढे जण आले. जाय बरं जाय, पेढ्याचा डब्बा घेऊन येतो. थांबा 2 मिनिटं आणतो, पेढा आणतो, थांबा 2 मिनिटं. जाय बरं घेऊन ये पटकन. ठीक आहे इथं पेढे नाही खाले आलो तुमच्या गाडीचे, आम्हाला नाही पाहिजे पेढे, आवडत नाही आम्हाला गोड गोड. मग कायच्यासाठी आले बा एवढे जण, जेवण करत असेल जेवण करा. हा थापायला लावतो ना भाकरी. जर जेवायला नाही आलो आणि पेढा खाली नाही आलो, हा काही कॅलेंडरच्या इकडे लक्ष राहायचंय का नाही राहत तुमचं. का सरपंच बनले तेव्हापासून गाड्या घेणं घुमणं चालू आहे तुमचं वालं आणि पार्ट्याच करणं चालू आहे. काही कॅलेंडर पाहता तुम्ही काय आहे काय नाही. काय आहे रे बा सांगा तुम्ही तर सांगा. त्यालाच विचारून घ्या ना आता, त्याच्या मोठ्या हातानं त्यानंच आम्हाला आणलं. सांगा भिंगोटे, तुम्हीच केलं ना हे रातच्या 10 वाजता एवढे जण जमा. सांगा काय आहे समस्या तुम्हाला. लोक आलेच कुठं, लोक तर अधिक यायचेच आहे. पुरा गाव जमा केलाय म्हटलं, मेसेज टाकलाय मी ग्रुपवर. ग्रुप
ग्रुपवर कायले मेसेज टाकला तुम्ही सगळ्याला बोलावून राहिले मग घरापाशी हा? अरे बा इथं कायले तमाशे करू राहिले आपल्या हॉलवर बोलायचं होतं मग आणि मला फोन करायचा होता काय समस्या आहे तर तुम्हाला पहिले तो ग्रुपवरचा मेसेज डिलीट करून टाका करा ना अरे काय समस्या आहे तुम्ही मला बोला सगळे लोक कसे झोपलेले असन फालतू त्याला काही उठवू नका सकाळी सकाळीच ते मेसेज पाहिजे ना सगळे जण मग घरापाशी या मग त्याच्यापेक्षा काय आहे ना आपण एवढे जण सलटून घेऊ ना काय आहे सांगा तुम्ही भीमराव मेसेज डिलीट करून टाका. आजी पेढे नाही आजी पेढे खतम झाले साखर चालते का विचारा त्याले साखर आणतो. अरे कोणी नाही खात ते साखरही नाही खात आणि पेढे नाही खात. जा तुम्ही जा वहिनी अंदर जा. घ्या केला डिलीट आणि आता जर म्हटलं मला तुम्ही वामनराव काही तर टाका म्हणून मेसेज तर मी टाकत नाही तुम्हालाच टाकायला लावे. बरं सांगा काय आहे तर मी करून देतो उद्या सकाळपर्यंत. तुम्हाला माहित असायला पाहिजे म्हटलं सरपंच आहे तुम्ही रोज सकाळी उठून कॅलेंडर पाहिले पाहिजे पहिले काय आहे काय नाही तिथून 5-6 दिवसानं काय आहे तिथून 10-15 दिवसानं काय आहे हा सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पहिले कॅलेंडर पास जा हा. अरे श्रीराम नवमी आहे भागवत करा लागते का महाराजला सांगा लागते किती मोठा कार्यक्रम राहते काही लक्ष आहे का नाही आहे बस ते गाडी घेतलं आणि त्याच्यातच गुंगीत आहे तुम्ही. अरे हो अरे माफ करा राजो माझ्या लक्षच नाही राहिलं. तेच आठवण करून द्याले पुऱ्या गावाल्याला जमा करून राहिलो होतो आम्ही का कसे सरपंच आहे म्हणून हे याचं लक्ष नाही राहत काही नाही राहत. गाडी घ्यायचं बरोबर लक्ष राहिलं तुमचं. उद्याच्या तारखेत सगळं ओके झालं पाहिजे का समजले काय म्हणून राहिलो होतं नाही तर मग पुऱ्या गावाल्याला जमा करीन मी हा मग फालतू कने तुम्ही म्हणसान मग असं नव्हतं करायला पाहिजे म्हणून राहिलो. अरे मिलिंद भाऊ बिंदास राहा सगळं व्यवस्थित करतो उद्या तुम्हाला सगळं व्यवस्थित होऊन जाईल. बरं पाहतो ना आता नाही तर उद्या रात्री पुऱ्या गावाला घेऊन मीटिंग करीन एवढं लक्षात ठेव जा. चला येतो आम्ही. अरे मग त्या पांडेला कसं आहे कॅलेंडर लागलं काही लक्षात नाही आलं का राजे. नाही ना राजू हर वेळेस पाहतो मी कॅलेंडर आणि ह्या वेळेस माझ्या लक्षच नाही राहिलं. आता सगळं काही भेटलं पाहिजे का महाराज बी भेटला पाहिजे भागवत कराले सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे कारण कसं आहे सगळ्यांना बुकिंग करून ठेवलं आहे ना. अरे भेटते तात्या काही टेन्शन नका घेऊ. पैशा समोर तर चांगले चांगले येते सगळं भेटते. बरोबर आहे त्याचं काय चुकलं. तुम्ही सरपंच आहे तुमचं काम आहे लक्ष देणं कॅलेंडरवर कोणतं काय आहे काय नाही आहे. आणि आता जेमतेम राहिलेच किती दिवस वक्तात होत असते का एवढं सारं डेकोरेशन सांगणं आहे मंडपवाल्याला सांगणं आहे महाराजले सांगणं आहे सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट पाहिजे असते पहिलेच. भेटते म्हणा असं काही नाही पैसे दिले तर कुठे काही भेटते. येते का नाही का आपल्याला बसून ठेवलं किती वेळ तर बसलो आपण. येतो म्हणे देवानंद भाऊले घेऊन येतो म्हणे आणि पाटीलले घेऊन येतो म्हणे सोबत त्याले कसं माहित आहे म्हणे ओळखते म्हणे महाराज लोक त्याले. चालले एक एकटे आम्हाला सांगितलंय नाही चुपचापच चालले. बरं झालं ते मन्यादानं सांगितलं म्हणून. का रे सल्ले एवढ्या वर्षाचा दोस्ताना आपला चुपचापच चालला. अरे मला काहीच नाही माहित मी त्याच घराकडे येऊ राहिलो होतो का आपल्याला शहरात जाणं आहे म्हणून कपडे आणाले तर मला इकडे अडवलं येईन थांब म्हणे जरासं काम आहे म्हणे जाणं आहे म्हणे आपल्याला बाहेर इकडे म्हणून थांबलो मी. तुला जेमतेम फोन करत होतो आता तू चाला ॲटोनं. सगळं तात्याचं काम होणार बुवा हे सगळं तात्याचं काम होय. तात्यानं सांगितलं असं ना काय एवढ्या घ्या एवढ्या नका घेऊ याच्या मनानं आहे काय. बरोबर बोलला रे चेत्या तू तात्याला आल्यावर म्हण बा आम्हाला काय म्हणू नको. हटजा रे सोमडून हटजा पाहिजा अरविंदराव पाहिजा मोहन या ऑटो कुठे चालला रे बा भरून यायचा. कुठं नाही तो ऑटो आपल्याच मागे येणार आहे म्हटलं. हेडच्या मायबीन आता हे आपतच आहे. जाऊ द्या ना येऊ द्या ना का आपल्याला का भाडं द्यायला गुरल काही ऑटोचं. आपल्या गाडीत जेवढे बसते तेवढे नेऊ राहिलो आपण आता यायले काय वाटत हे आपल्याला नेऊनच नाही राहिले. तात्या लय हुशार आहे पण तुम्ही तुमच्यासारखे माणसं पृथ्वीवर 10-15 पाठवले आहे आणि त्याच्यातलं एक ह्या गावात पाठवून दिला 7 बाऱ्या झाला आता यायचं चालू. हे काही आता कॅशेट बंद होत नाही रातभर. नशिबान गाव आहे ना आपलं साधं सुद्धा गाव आहे काय एवढे चालाक माणसं आपल्या इकडे पाठवले ते बी सरपंच म्हणून. काम असलं तर बरोबर आहे मग सोन्या चेत्या आणि आता सोन्या चेत्या गेला तिकडे नाही मस्त चुपचाप मध्ये चालले 4-5 जण गाडीत नाही नवीनवाल्या आम्हाला काही फोनही नाही काहीच नाही. अरे तसा विषय नाही आहे तो काय तसा विषय नाही आहे तो तसा विषय नाही तर कसा विषय आहे मग कोणता विषय कोणता होय तो. अरे गाडीत एवढे जण नाही बसत ना किती जण आहे आपण विचार तर कर राजा जेवढे गाडीत बसले तेवढे घेऊन चाललो मी मेन माणसाले ज्याला बरोबर अते पते माहित आहे. एवढे जण गाडीत नाही बसत हे तर आम्हाला माहित आहे हे तर भयाळ माणसाले समजते. मग पाटलाईले काय झालं होतं तुम्हाला म्हणाले का थार काढा म्हणून त्याच्यात येत होते ना बाकीचे. तुम्ही जर डिझेल टाकलं असतं त्याच्या थारमध्ये त्यानं गाडी नसती काढली काय विचारा बरं काढली असती का नसती काढली तर. अरे आमचा प्लॅनच नव्हता हा वक्तात म्हटलं 4-5 जण घ्या आपले मेन माणसं आणि चला. म्हणजे मेन माणसात आम्ही येत नाही वाटते 3-4 जण आहे ना मेन माणसात एवढे जणच येते. बरं आता कोणतं काम असलं म्हणजे सांगीन मग तुम्हाला. अरे तसं नाही ना असं आहे तुमचं वाला तुम्ही ऐकूनच नाही घेऊ राहिले. अरे कायले चाललो कुठं चाललो हे तर पहिले का घुमायला चाललो का आम्ही नवीन गाडी घेतली म्हणून हा. ते तर बरं झालं का आम्हाला मन्यादानं सांगितलं का हे तिकडे भागवतासाठी महाराज सांगायला चालले म्हणून हा झालं होतं काम मस्त काम आहे तुमचं नाही. आम्ही विचारच करू आलो तिथं पांडेल्यापाशी उभं राहू मोहनदाना पांडेला काऊन नाही उघडला काऊन नाही उघडला बुवा असं कारण होतं ते. बरं झालं इकडे आलो आम्ही. तुमची चलाची इच्छा आहे काय सांगा नाही तर ऑटोत काय आम्ही काय इथं काय ऊन खाली बसलो आहे का मग. बरं चला बुवा चला बसा तुम्ही बसा सगळेजण. हो नामदेवराव कुठं टाकू गाडी कुठं भेटा आपल्याला चांगला महाराज कसा आहे बुकिंग झाले असं सगळे आपल्याला चांगला पाहिजे बा.
चला तुम्ही 2-3 आहे आपल्या लक्षात, जाऊ द्या गाडी, सांगतोच मी तुम्हाला. हे फालतूवाले बाकीचे फालतू डोक्याला त्रास झाला, घेणं नाही देणं नाही. हा चुपचाप जात होतो आपण, यायले काय माहित कसं माहित पडलं तर. माहित म्हणजे मन्या नव्हता का तवा रात्री घरी आलतात तुमच्यावाल्या, तुम्ही चुपचाप मध्ये मन्याला घेऊन गेले पाहिजे होतं. नाही तर काय तर एवढे जण जा लागते काय, चिल्लर खुर्दा बी आहे सोबत आपल्याला, घेणं नाही देणं नाही. इतकं पोट्टे आहे पहिलेच ते. गाडी घ्यायच्या वेळेस बी फालतू आपण एवढे जण घेतले, बस मेनच घ्यायला पुरले असते. किती कचरा झालता, जो तो तोंडाकडेच पाहिजे ना कुठची म्हणून. हे खरंच गाडी घ्यायला आले का इथं फक्त कॉफी प्यायला आले? आणि त्याच्यातले का मोहनले का तू घडी घडी कॉफीच मागू राहिला, त्याला कॉफीच मागू राहिला. काही ले का कुठं बी कामं करतं. अरे काही विचारपूस, काही इकडे तिकडे पाहतं लागते ना, का कॉफीवरच होतं त्याला दौरा. बस दाबा इकडे, दाबा दाबा, बस 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 बस. उतरा ना इथं सगळे जण. ते का वय समोरचं असतं घर वय त्या महाराजचं. पण हे तर म्हटलं फेमस महाराज आहे, हे बुक नसन झाले काय आतापर्यंत, राहिले असेल का बुक व्हायचे? अरे उतरा तर सही पहिले, विचार नाही पूस नाही, इथूनच करू राहिले कव्वाल्या. चला उतरा खाली. चला रे उतरा ना, मग माणसानं अधिक सांगितलं नाही उतरा इथं. अरे चल ना रे रिंक्या, तू कोण बसला ऑटोत? तुम्ही जा, मी नाही येत, मी बसतो, तुम्ही जा. नामदेवराव काय नाव आहे म्हटलं महाराजचं? पुंडलिकराव तेलकाळे. अरे तेलकाळे महाराज, हो तेलकाळे महाराज आहे का घरी? कोण होय तुम्ही? कोणी बळकू नाही राहिलं? कोणत्या गावचे होय? अरे जवळ आहे ना, जवळ आल्यावरच ओळखू येईन ना. 7-12 गावचे होय आम्ही, सरपंच होय मी, तात्या लेले. काय बोलू राहिले तुम्ही? अरे कालच तर भेटून आलो मी त्याले, असे कसे मेले ते? हा अरे काही लावून राहिले का तुम्ही राजा हो? काही आपलं कुकडे बोलणं, कालच तर भेटून आलो मी त्याला. तब्येत चांगली आहे त्याची, काजू बदाम खाऊ राहिले होते ते. हे बैरी कॅसेटच दिसू राहिले वाटते बा. एक म्हणून राहिलो तर 2 ऐकू येऊ राहिले यायले. इकडे या 2 मिनिटं. तात्या हातानं इशारा देऊन बोलावा त्याला इकडे, जवळ बोलावा. इकडे या 2 मिनिटं. तुम्ही कोण? त्याच्या नातेवाईक होय काय? अरे आम्ही कोण? आम्ही कोणत्या गावचे, काय कुठचे? तुम्ही तुमच्या गावातले माणसं नाही ओळखत काय? अरे मी तात्या लेले होय म्हटलं, 7-12 गावचा. इथून 20 किलोमीटर दूर जे गाव आहे ना तिथचं सरपंच होय मी. अच्छा, मला वाटलं बा आमच्या गावात बी तात्या लेले आहे, ते वारलेच काय म्हणून तुम्ही म्हणून वाले तात्या लेले मेले. मला वाटलं बा तुम्ही त्याचे नातेवाईक होय, एवढे जण सांगायला आले. काय जित्या माणसाले मारते का महाराज? काय महाराज तुम्ही बी? कानाचा थोडासा प्रश्न आहे ना त्याच्यानं, थोडं म्हटलं कमी जास्त ऐकू येते त्याच्यानं झालं. हा बोला ना, कसे काय आणा केलं म्हटलं तुम्ही एवढ्या दुरून? आपल्या गावात भागवत ठेवायचं होतं, श्रीरामनवमी आहे तर तारीख खाली आहे का तुमची आली? बस उद्यापासूनच पाहिजे आपल्याला तारीख. बुक आहे ना राजो, तुम्ही आले अशा टायमाले. तुम्ही जर 4 महिने अगोदर आले असते तर मग जमून गेलं असतं. 4 महिने अगोदरच लागून गेलं आपलंवालं. हां भागवत आहे. महाराज तर चांगले फेमस दिसू राहिले, 4 महिने अगोदरपासूनच बुकिंग आहे म्हणते. मग आता दुसऱ्या महाराजचा एखाद्या पत्त्यात आणा. 2-3 महाराजचे पते आहे माझ्याकडे, मी देतो. 2 मिनिटं थांबा फक्त. महाराज जरा जास्तच फेमस दिसू राहिले, 4 महिने अगोदर बुकिंग कायले म्हणते? ह्या महाराजले पुढच्या वर्षी घ्या लागेल बरं फाईलवर. का नामदेवरा करते ना चांगलं भागवते? चांगले नावाजलेले आहे ते, म्हणून तर डायरेक्ट इथं आणलं मी तुम्हाला. बरं जाऊ द्या आता, ह्या वर्षी तर बुकिंग आहे म्हणते ते, पण पुढच्या वर्षी पाहू बरं यायला सांगून. हां कसे काय करते तर कीर्तन. हे घ्या, हे 2-4 चांगले प्रसिद्ध महाराज आहे माझ्यासारखे, तुम्हाला यातलं एक ना एक मिळूनच जाईल. धन्यवाद महाराज, धन्यवाद. पते तर तात्या लय दूरचे दिसू राहिले हो. हा लय दूर उराल ना हे. इथं जवळपासचेच पाहना, भागवतच कर ना आपल्याला. जवळपासचे भेटून नाही राहिले म्हणून तर होय. चला जाता लागणारच आहे. इच्छाच दिला आहे पत्ता हा का वय? का बरं तुम्ही पाहून गेला दिसतं? अरे हा इच्छाच होया. चला महाराज, हो महाराज आहे का घरी? राम 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 राम. बोला काय म्हणता सरपंच साहेब? तात्या ओळखीचे आहे का हो तुमच्यावाले? राम 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 राम. नाही बा मी आता नाही ओळखले यायले, हे ओळखत असेल मला. अरे या म्हटलं सगळे जण अंदर बसा, चाय पाणी घ्या ना, काही नाश्ता वगैरे घ्या. तुम्ही ओळखता का मला? अरे मी तर ओळखतोच तुम्हाला, तुम्ही नाही ओळखत का मला? कोण होय पाटील, तुम्ही ओळखता का? मी आता नाही ओळखले यायले, आता फक्त यायचा पत्ता दिला म्हणून आलो आपण इथं. नाही बा माय काही लक्षात नाही येऊ राहिलं. मस्त काम आहे म्हटलं तुमचं. सरपंचच बनले तर गावातल्या माणसाला ओळखून नाही राहिले तुम्ही, आणि बस मंत्री गिंत्री बनले तर बस मग हा सगळं भुलून जासान तुम्ही. पाहा लागेल बा इथून पुढून 5 वर्षानं मतदान करायच्या वेळेस जरा लक्ष द्या लागेल, सांगा लागेल इकडे तिकडे. अरे तुम्ही तर लय दूरची गोष्ट करू राहिले, तुम्हाला तर आम्ही पहिल्यांदा पाहू राहिलो, पण आम्ही तर रोज घुमतो त्याच्यासोबत. आम्ही त्याच्यासोबत रोज राहून आम्हाला ते भुलले आज, आणि त्यानं नवीन गाडी घेतली तर तेव्हा जेवढे बसले तेवढेच घेऊन गेले. आम्हाला म्हटलंही नाही कुठे चल म्हणून. बाकी कामाला आम्ही आहे, मग गाडीसाठी हार आण, पेळा आण, नारळ आण, अगरबत्ती आण, याच्यासाठी आम्ही आहे. आणि कोणते घरचे कामं असले का मग सोन्यांचे त्या दिसते राहिले. सोबत शाहरुख यान म्हणे म्हण रे. सोबत शाहरुख यान म्हणे बी, म्हणजे आम्ही 4 जण. हे पण आम्ही इकडे अलगच उभे आहे ना, ऑटोने या लागलं म्हटलं आम्हाला. आणि काय तुम्हाला ओळखन ते? नाही तर वाटूनच राहिलं म्हणा मला आता. एक प्रकारचं चालले तर इंग्लिश मध्ये म्हणत नाही काय, ॲटिट्यूड आला तुम्हाला तात्या.
अरे काय ऍटिट्यूड बी नाही आला आणि काहीच नाही आला महाराज. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही फक्त एवढं सांगा का कोणाच्या नात्यात लागता. मी रपकने ओळखून घेतो मग तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे का तुम्ही मला अधिकही नाही ओळखलं. वा वा, मस्त काम आहे सरपंच साहेब तुमचं वालं. मस्त काम आहे. अरे काय बाबा, आता काय बोलावं काही समजून नाही राहिलं. राहिलंच्या मायावीन सगळे काम पहिले महाराजचं ओळखीचं झालं काय. अरे सप्त्याचं विचारा नव्हता ते, हे कुठं फसले तुम्ही. अरे त्याच्यासाठी आलो ना आपण. पण हेच टाइमपास करू राहिले ना महाराज. ओळखी नाही आहे काय, असं नाही काय, तसं नाही काय. मला समजून नाही राहिलं. तुमच्या आहे का ओळखीचे? अरे माया ओळखीची असते तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला का फल्याण्याच्या नात्यात आहे म्हणून. हे काहीतरी डोकं चालवाच लागल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. हा ओळखलं महाराज मी तुम्हाला. ओळखलं. काही डावता येता हो तुम्ही आमच्या गावात. ओळखलं मी. ओळखलं ना, तेच तर म्हणून राहिलो राजो का मी ओळखतो तुम्हाला आणि तुम्ही ओळखत नाही मला. अशी कशी गोष्ट होऊ शकते. मी का म्हणून राहिलो होतो काय. अरे लक्षात नाही राहिलं मग. आले कायच्यासाठी म्हटलं तुम्ही. आता तुम्ही मला ओळखता आणि आम्ही तुम्हाला ओळखतो. तर ह्या नात्यानं बा तुम्ही आमच्या गावात काय म्हणून राहिलो, श्रीराम नवमी निमित्त आणि हनुमान जयंती निमित्त भागवत करा असं आमचं म्हणणं आहे बा. अरे लय उशीर केला ना तुम्ही. अहो सरपंच साहेब, एवढा उशीर असते का राजो. काय तुम्ही एवढ्या डाव भेटले मला. जर जरासं म्हटलं असतं, जरासं टच बी केलं असतं ते आलो नसतो काय. माझी तर इच्छाच होती तुमच्या गावात एकदा तरी भागवत करायची. कारण सगळ्यात जास्त नातेवाईक माहिती तिथंच राहायचे ना. पाना आहे नाही काय कोणी एखादा जवळचा महाराज, चांगला महाराज द्या. कारण हे सरपंचाचं पहिलं वर्ष होय ना तात्याचं, तर त्याच्यानं थोडा चांगलाच महाराज पाहिजे आपल्याला. तुम्ही असते तर बरं जमलं असतं का. बोला गेला तर काम नसतं पडलं, सगळं व्यवस्थित असतं. पण तुम्ही काही नाही म्हणते खाली. आता कोणी असं एखादं ओळखीचं चांगलं जवळचं तर द्या ना. तुम्ही एक काम करा, सारखे जा पांढरकवट्याले निर्लजी महाराजचं घर विचारा. निर्लज महाराजच्या घरी जा आणि त्याला विचारा तारीख खाली आहे का. एक नंबर करते भागवत वगैरे, काहीच टेन्शन नाही जायचं. तिथं गेल्यावर काही पैशाचं कमी जास्त असलं तर सपा त्याला फोन लावायला लावजा. विरुळकर महाराजानं पाठवलं म्हणा आणि त्याला फोन करून विचारून घ्या म्हणा. मी करून देतो कमी जास्त. जा तुम्ही. बरं जातो तिथं आणि काही वाटलं तर त्याला तुम्हाला फोन करायला लावतो. खाली नसणच ते बहुतेक मला असं वाटू राहिलं. कारण कसं आहे, तुम्ही लय उशीर करू राहिले. आता उद्यापासून भागवत चालू होते आणि तुम्ही आता करू राहिले. असं थोडी जमत असते वक्तात. लावून पा मग त्याला फोन. चला तिथं चला आता कुठं म्हणते तर काय राजो तात्या, हा का टाईम होय काय. उद्यापासून भागवत चालू होते. अधिक मंडपवालाही नाही सांगितलं आणि मंडपवाला बुक असला तर झालं. मग काय करसान. पाहू ना, थांब ना, वेळ थोडी गेला. चला इथं काय गोष्टी करता. आता जर तात्या इथंही नाही भेटले आपल्याला हा, तर एक काम करता तुम्ही. आता तुम्हीच आता महाराज बन जा आणि तुम्हीच भागवत करणं चालू करून देजा. हा तात्या, मस्त नाव आहे, बरोबर येऊन जाते. हरिभक्त परायण तात्या लेले महाराज. थांबा ना राजू देवानंद भाऊ, कुठे मजाक बाजा असते काय. हा, इथं आम्ही परेशानीत आहे. महाराज नाही भेटू राहिले भागवत करायले आणि तुम्ही आपलीच मजा घेऊ राहिले. सांगा ना पाटील राहिले. तसे काही चुकीची नाही बोलले तात्या ते. जर नाही सापडला महाराज तर तुम्हीच बसून जा हरिभक्त पारायणवर आणि बस चालू देजा आपलं. अरे आपण कधी केलाय नाही आहे ते. चला समोर चला. दे बरं रे सोने, आवाज दे बरं. निर्लज्ज महाराज, ओ निर्लज्ज महाराज. अरे होय, अरे काय म्हणून राहिला तू. अबे निर्लज्ज नाव आहे त्याचं, निर्लज्ज आहे. हा, निर्लज्ज महाराज म्हणून राहिला. आणता का तू इथं. मार खायची अंत वाटते आमची वाली सगळ्याची. तू पंटाचे आणि तुम्हाला नाव नाही घ्यायचं का रे. कसं घ्याव काय घ्याव तर. हा, निर्लज्ज म्हणून राहिले. निर्लज्ज नाव आहे म्हटलं. माझ्या निर्लज्ज नाव नाही आहे. अरे सवारी महाराज, सवारी. कायची सवारी आली त्या अंगात. हा, सवारी करू कायची होय. अरे माफ करा म्हटलं महाराज, ते कसं चुकीनं निघालं. ते कसे शब्द जरा मिळते जुळते आहे ना, तर रप्पन निघून गेलं तोंडातून. जसं तोंडातून रप्पन निघालं ना, तसं झपकन झापड खाशील ना तोंडातली. त्याच्यानंतर असा गावपणा केला. काय आले तुम्ही सगळे जण इथं. उद्या खाली आहे का म्हटलं तुम्ही. तुम्हाला काम द्यायला आलो होतो सप्त्याचं. उद्यापासूनच भागवत चालू होते आणि तुम्ही मला आज आले का सांगाले. हा, एवढं खाली पिली समजले का म्हणजे तुम्ही. अरे खाली असेल तर चला आमच्या गावात करा भागवत. आणि नसेल तर सांगून द्या, आम्ही दुसऱ्या इकडे पाहतो. आमचा वेळ वाया चालला ना फालतूचा. खालीच आहे मी, पण सांगितलं कोण तुम्हाला. इथचा पत्ता कोण दिला. विरुळकर महाराजांनाच पाठवलं आम्हाला, म्हणून आलो आम्ही इथं. अच्छा, मग पहिले हे सांग ना का विरुळकर महाराजांना पाठवलं मला. काय करायचं आहे सांगा मला. भागवत कायचं करायचं आहे. श्रीराम नवमीचं करायचं आहे का हनुमान जयंतीचं करायचं आहे का दोन्ही सोबत करायचं आहे. दोन्हीही करायचं आहे आपल्याला. श्रीराम नवमी करायचं आहे, हनुमान जयंती करायची आहे. आता त्या हिशोबानं पहा तुम्ही. ठीक आहे ना, उद्या येतो मग मी तुमच्या गावले. तुमचा सगळा पत्ता गित्ता घेऊन द्या मला, नंबरही घेऊन द्या. अरे मानदानचं बोला ना काही. मानदान किती द्या लागन. 40,000 रुपये लागन. ते बी विरुळकर महाराजचं नाव सांगितलं म्हणून. नाही तर मग तर 60-70 हजार रुपये घेतो मी. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका. ऍडव्हान्स देऊन देतो मी तुम्हाला. आणि उद्या येऊन जा मग तुम्ही सातबारा गावात. बरं. आणि तुले सांगतो आता, निर्लज्ज महाराज नाही, निर्लज समजलं ना. निर्लज्ज जर केलं डबल तर पाहून घेतो. आता येतो निर्लज्ज महाराज. कसं आहे आता बाकीचे कामं करणे आम्हाला. उद्यापासूनच भागवत आहे. मंडप गिंडपही नाही टाकला, काहीच नाही टाकलं. सगळं व्यवस्था करणार. जरा लवकर करा. मी आला का मग मी डायरेक्ट चालवून जातो. आपलं तसं नसते मग.
जरा म्हटलं हिशोबानं चालवत जा गाडी. ब्रेक शू चालले गेले त्या गाडीचे पुरे जरा हप्त्याला बदलावं लागते. सकाळ संध्याकाळ ऑर्डर राहते तुम्हाला. मी चालवतो का एकटा गाडी? किती जण चालवते? हा, मलाच म्हणता तुम्ही हर वेळेस. तुलाच नाही सगळ्यालाच म्हणून राहिलो मी. तुलाच नाही म्हणून राहिलो एकट्याले. चल लवकर जा. त्याच्या पार्टीवाल्याचे फोन येऊ राहिले मला. लवकर जा. आता कोणाचा फोन आला? अरे पाठवा ना प्रवीण भाऊ तुमचा विषय तिथं. पैशाला अडवतो का आम्ही तुम्हाला? हा, पहिलेच पुरे पैसे देऊन दिले ना. अरे आत्ताच गाडी गेली बस याच्या 2-3 मिनिटात येऊन जाते तिथं. जरा म्हटलं लवकर करा. हा पेपरात नवल विशेष दिन विशेष युद्ध चालू राहील का यायचं खतमच नाही होईन काय? अरे समजा नाही भेटला मग महाराज भागवत करायला तर मग कसं करा? मग काय सरपंचालेच घ्या लागन आणि चला करा बा भागवत चालू. भेटत नाही तर काय लागन तेवढे महाराज लोक आहे. भेटत नाही तर काय? अरे मी गोष्ट करू आलो जर नाहीच भेटला तर कसं मग? तुम्ही वक्ता सांगसान कोणाले हा तर कसं काय होणार आहे? सगळं ऍडजस्ट नसते होत ना. अरे मिलिंद भाऊ महाराष्ट्रातला नाही भेटत हा? बाकी इकडला तर भेटन ना. युपीचा एमपीचा इकडल्या साईडच्या तर भेटन ना. इकडे झालं महाराज लोक. अरे पण ते तर मग मराठीत थोडी बोलन ते हिंदीत म्हणा प्रवचन. मग कसं करसा? हिंदी का सगळ्याला समजते का प्रवचनची? मराठीत लागन ना आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांची. अरे काय आहे त्याच्यात? हर वर्षी मराठीत भागवत करते म्हणा यावेळेस हिंदीत आहे का म्हणा? काय आहे त्याच्यात? नाही काय जमत नाही ते. नाही म्हणजे नाही मराठीत म्हणजे मराठीतच. इथं काय हिंदीत काय लावू राहिले तुम्ही? हिंदीत कसं का भागवत ऐकणार आहे? सगळं जणांना मराठी समजते इथं हिंदी नाही समजत. अशा लय कमी आहे आपल्या गावातले ज्याला हिंदी समजते आणि ज्याला समजते त्याला बोलता नाहीत. मग अशी बी आले जण त्याच्यानं फरक पडते ना. मराठीत असले तर कसं सगळे समजते म्हणून म्हणून राहिलो. पाहू आता काय होते तर. नाही तर मग सरपंचाले तयार राहा म्हणा बुवा भागवत करायला. त्याले काय येते रे? येत बे त्याने नाही येते. भागवत कीर्तन हे करत असते काय काही आपलं? अरे यान का नाही सिलेंडरचे काय शॉर्टेज खतमच नाही होत काय? जाऊ दे म्हणा राहू दे शॉर्टेज. मस्त चुलीवर तर जेवायला तरी भेटते. प्रवीण भाऊ काय वाचू राहिले अशा पेपरात? अरे कॉंग्रॅच्युलेशन सरपंच साहेब कॉंग्रॅच्युलेशन नवीन गाडीबद्दल. पोट्टाचे टेटस दिसले बुवा. मी म्हटलं फोन करावं पण इकडे कामात लक्षच नाही राहू राहिलं. रे पैसेच कमवायच्या मागं लागले ना तुम्ही. सकाळ संध्याकाळ पैसेच कमवायचे चालू आहे ना. ऑर्डरवर ऑर्डर. काही भेट नाही काही नाही. फोन नाही एखादा. अरे कमवाच लागते पाटील. कमावसान नाही तर कसं करसान मग? म्हातारपणी काम नाही झाल्यावर कसं करसान? कमवता लागते. काय तात्या ह्या वर्षी म्हटलं श्रीरामनवमी आणि श्री हनुमान जन्म उत्सव काही आहे का नाही आहे? हा काही बोले म्हटलं काही ऑर्डर नाही आला काही नाही का दुसरा लिहिला? त्याच्यासाठी आलो तुमच्या इकडे. त्याच्यासाठी आलो. तुमची वाट पाहिली मी. वाट पाहिली फोन लावले फोन स्विच ऑफ दाखवले. त्याच्यानं मग मी काही फोन केले नाही तुम्हाला. आणि हे 2-4 जण होते गावातल्या आजूबाजूच्या ऑर्डरसाठी फोनावर फोन येऊ राहिले होते म्हणून मी तिकडे लावून टाकलं विषयात. का हो तात्या आता कसं करता? विषयात लावलं म्हणते आता प्रवीण भाऊ आता कसं करता म्हटलं? अरे काय राजे हो काय बोलावं आता तुम्हाला? अरे तुम्हाला माहित आहे ना म्हटलं वक्तात काम राहते कधी कधी आमच्या गावाचं. तरी बी असं केलं. मस्त काम आहे. अरे एक पाटलाला तर फोन करायला पाहिजे होता. गावातल्या का बाकीच्या नंबरच नव्हते तुमच्यापाशी. आता तुम्ही मावर गरम होऊ राहिले. याच्यात माही गलती आहे काय? माही गलती आहे काय? तुमचं काम नव्हतं काय एखादी भेट द्यायची? हा तसं पुरा गाव घुमता 100 डाव जाता इकून बोलता. तुमचं काम नव्हतं काय? आता काय सांगू प्रवीण भाऊ तुम्हाला. हेच तर वामनराव भिंगोटे घरी आलते त्याच्यानं जमलं तसंच निघालो आम्ही. म्हटलं सकाळी जातो बा. कारण कसं आहे आज अर्जंटमध्ये सगळं ऍडजस्ट करणं होतं आणि उद्यापासून आपलं भागवत चालू राहिलं. मग हे कसं समजलं तुम्हाला? हा एक दिवस बी तुमचं लक्ष नाही राहत कॅलेंडरवर जेव्हापासून सरपंच बनले. हा बरोबर आहे ना. जनता खवलणार नाही का? काही भिंगोट्याचं चुकलं नाही. आणि अडचणीत बाबा महाराज भेटून गेले बरं झालं. नाही तर बस झालं वांद्यातच काम होतं. अरे कायचं वांद्यात का? वांद्यात नव्हतं येत काम. बस तुम्हालाच देत होतो तिथं करून. हा बाप तात्या नारायण लेले महाराज. बस चालू द्या आपलं भागवत 7-12 गावचे नवीन आहे बा. मग आपल्याला जमत नाही ते. आपल्याला जमलं असतं तर आपण काय बसलो असतो इकडे वावर धुऱ्यात काम करत. तेच मग आपलं भागवत करणं चालते भजन रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आणि हे घेऊन घेतले असते तबला पेटी वाजवाले. म्हणत असाल तर त्याचा ट्युशन लावून घ्या आणि करून घ्या आपलं चालू प्रवचन. हा नाहीतरी आता किती वर्षापर्यंत तुम्ही वावर धुरे करसान? हे तरी म्हटलं चालूच राहायचे. कोणते महाराज सांगितले कोणत्या गावचे होय? विष्णुपंत निर्लजे पांढरकवळा. पैसे किती घेतले मग त्यानं? 40,000 रुपये घेतले बा. आम्ही काही कमी जास्त केले नाही कारण आम्हाला भेटून नव्हते राहिले तर काय करतो म्हटलं. हा पहिलेच कमी सांगितले त्यानं. याच्या पहिला जो महाराज होता त्यांनी तर 70,000 रुपये घेतले होते. अरे कमी पैशात भेटले हिशोबात भेटून गेले. चला आणि हरिपाठ कोणाला दिलं? हरिपाठ आपले सपाटी बंधू सांभाळून घेते ते हरिपाठाचं. बरं ते जाऊ द्या. मंडप काय टाकून द्या ना. हा हर वर्षी तुम्हाला देतो राजो. करा कुठून बी ऍडजस्ट पा आणि द्या बाबा करून द्या. आणि आताच म्हटलं अर्धा 1 घंट्यात टाकणं चालू करून द्या. लय मोठा मंडप आहे तो. दिवस रात्र एक करा. उद्या सकाळपर्यंत कार्यक्रम चालू झाला पाहिजे आपला. तात्या कूलरचं म्हणजा. कूलर लावून दे म्हणा लय गरमी होती तिथं. आणि हो कुलारी लावून देता म्हटलं. मी पहिले इकडे तिकडे फोन लावतो. कोणाचा विषयात खाली असा तर लावून देतो. 1 घंटा वाट पा माईवाली. 1 घंट्यात तुम्हाला फोन येऊन जाईल. आणि जर नाही आला तर मग तुम्ही तुमचा फोन घे जावा.
अरे असे कामं नका करू तुम्ही. तुमचं पाहून घेजा, हे नका न ते नका. ते पाच बसा तुम्ही. 1 घंटा आणि 2 घंटे काही नाही. मला मंडप टाकून लागन म्हणजे लागन. सकाळी भेटतो मी तुम्हाला. आता तर काही ऐकायला खाली नाही बुवा. भागवत करायला भेटले मग महाराज. अरे लागन तेवढे महाराज खालीच होते. पण कसं आहे, आम्हाला ज्याचे पत्ते माहित होते आम्ही तिथं गेलो. आणि ज्याच्या पाशी गेलो ते बुकच होते. हा, कारण वक्तात गेलो